नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांची 648वी जयंती आज परभणी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भव्य शोभायात्रा काढून वसमत रोड येथील जागृती मंगल कार्यालयावर प्रबोधनकार नितीन सावंत यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. तर आज संपन्न झालेल्या कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघ, राष्ट्रीय चर्मकार महासंघ युवा आघाडी, राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला आघाडी, राष्ट्रीय चर्मकार महासंघ कर्मचारी परभणी जिल्हा यांच्या वतीनं करण्यात आले होते. तर जयंती महोत्सव यशस्वीतेसाठी जयंती कमिटीच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी समस्त गुरु रविदास प्रेमी समाज बांधव महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरु रविदास महाराज यांची 648वी जयंती हर्ष उल्हासाने आणि साजरी करण्यात आलेली राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने. आणि या कार्यक्रमासाठी आमच्या सर्व कमिटीचे सर्व प्रथम आभार मानतो, ज्याने की आम्हाला सहकार्य केले व जे की आमच्या समाजामधले तळागाळामध्ये जे पोहोचलेले गोरगरीब असे घर आहेत, आम्ही तिथपर्यंत पोहोचून एक गुरु रविदास महाराजांचा विचार पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही हर्ष उल्हासाने केलेली आहे, पण मागील वर्षापेक्षा या वर्षी आम्हाला आहे ना खूप असा प्रतिसाद चांगला भेटलाय, जेणेकरून आम्हाला असा खूप अभिमान वाटतोय की आमच्या समाजातले लोक आज जागरूक होत आहेत आणि गुरु रविदास महाराजांचे विचार ऐकायला येत आहेत. आणि गुरु रविदास महाराजांची जयंती ही खूप आणि सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये जागोजागी व्हायला पाहिजे असं मी आवाहन करतोय. संत शिरोमणी जगद्गुरु रविदास महाराज यांच्या 648व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघ परभणी शाखा यांच्या वतीने जी जयंतीचे आयोजन करण्यात आलं, फार मोठ्या संख्येने या ठिकाणी समाज हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला. त्यानंतर नितीन सावंत सर परभणीकर यांचं जे व्याख्यान होतं, खरंच सर्वांनी लहान असो थोर असो या सर्वांनी सावंत सरांना ऐकलं. सावंत सरांनी अंधश्रद्धा रूढी परंपरा ज्या आहेत त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. महाराजांचं कार्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या जीवनचरित्रावरती त्यांनी प्रकाश टाकला. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पिढीसाठी त्यांनी जे काही ऊर्जा निर्माण करण्याचं काम केलं त्यांनी आज या व्याख्यानामध्ये केलेलं आहे. या ठिकाणी हजारोच्या संख्येनं जे उपस्थित जनसमुदाय होता, गुरुप्रेमी होते, त्या सर्वांनी नितीन सावंत सरांना एक चांगला प्रतिसाद दिला. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.